श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकांनो, आज मी जे काही सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी सांगतो, जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर पुढील आठवडा तुमच्या आयुष्यात असा काही बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. देव, ग्रह आणि नसीब तीनही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहेत मित्रांनो. ज्या गोष्टीसाठी तुम्ही रात्री अपरात्री रडलात, ज्या गोष्टीसाठी देवाकडे पदर पसरून मागितलेत, आज त्या सगळ्यांचे उत्तर घेऊन येणारा हा काळ आहे. कर्क राशीच्या जातकांनो, येणाऱ्या काही तासात, काही काळात तुमच्या आयुष्यात असा एक महाभूकंप येणार ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मित्रांनो, आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याचा शेवटचा वाईट दिवस ठरणार की तुम्हाला एका भयंकर संकटाच्या खाईत ढकलणार. कारण तब्बल 400 वर्षानंतर पुन्हा एकदा बनणारा चंद्रमंगल युतीचा अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली राजयोग तुमच्या राशीत सक्रिय झालाय. तुमच्या अगदी जवळ राहणारा, रोज तुमच्यासोबत खाना पिणारा एक पुरुष तुमच्या पाठीमागे असा काही खेळ खेळतोय जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीनही सरकेल. कारण हा पुरुष साक्षात कुबेराचा अवतार बनून तुम्हाला अब्जाधीश बनवणार की तुमच्या सगळ्या सुखाची राख रांगोळी करणार, जिच्या एका चुकीमुळे तुमचे अख्खे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. कोण आहे तो गूढ पुरुष आणि त्याच्या नावाचे पहिले अक्षर काय आहे? पण मित्रांनो, एक इशारा आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्ही जर 2 मिनिटं सुद्धा बघून बंद केला किंवा अर्ध्यावर सोडून निघून गेलात तर या तुमच्या आयुष्यात कधी न भरून निघणारे भयंकर असे नुकसान तुमचेच होईल. कारण पुढील आठवडा कर्क राशीच्या लोकांना 5 मोठ्या अशा आनंदाच्या बातम्या एका मागोमाग एक मिळणार आहेत. चला तर मग भगवान शंकराचे नाव घ्या आणि जाणून घ्या त्या पुरुषाचे आणि तुमच्या नशिबाचे रहस्य असे गूढ. पण लक्षात ठेवा, शेवटी मी असा एक महाभयंकर उपायही सांगणार आहे जो न ऐकल्यास ही संपूर्ण भविष्यवाणी तुमच्यावरच उलटून पडू शकते. म्हणून व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. मन शांत ठेवा आणि एक एक शब्द लक्ष देऊन ऐका. तर कर्क राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिना सुरू झालाय आणि पहिल्याच आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक असा अचानक व मोठा बदल घडेल ज्याने तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. ग्रहाची चक्रावून टाकणारी हालचाल तब्बल 400 वर्षानंतर घडत आहे. कारण तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आणि मंगळाची युती पहिल्या 7 दिवसातच एका अत्यंत शक्तिशाली रूपात प्रकट होईल. 3 ते 9 ऑगस्ट दरम्यान तुमच्या आसपासच्या वातावरणात एक अत्यंत गूढ शांतता आणि दबाव जाणवेल. काहीतरी अघटित घडणार आहे किंवा तुमच्या नशिबाचे चक्र अचानक पूर्ण 360 अंशात फिरणार आहेत, याची चाहूल तुम्हाला या पहिल्या आठवड्यात स्पष्टपणे लागायला सुरुवात होईल. मित्रांनो, या पहिल्याच आठवड्यात तुमच्या रोजच्या आयुष्यात अचानक अशा काही गोष्टी घडतील ज्या तुम्हाला आतून हादरून सोडतील. ज्या कामाची तुम्ही गेली कित्येक महिन्यापासून वाट पाहत होतात किंवा जी कामाची व पैशाची प्रकरणे अडून पडली होती, त्याबाबत अचानक एक धक्कादायक बातमी तुमच्या कानावर पडेल. एवढंच नाही तर तुमच्या अगदी जवळच्या आणि विश्वासातील माणसाचा खरा भीषण चेहरा याच पहिल्या 7 दिवसात तुमच्या समोर उघडा पडेल. भगवान शिवशंकराच्या कृपेने तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याचे सत्र पहिल्या दिवसापासून सुरू झाले. त्यामुळे ज्यांनी तुम्हाला आजवर मानसिक त्रास दिला त्यांना त्यांचा काळ जवळ आल्याची जाणीव याच आठवड्यात होईल. पण कर्क राशीच्या अत्यंत भावुक मित्रांनो, सावधान राहा. हा ऑगस्टचा पहिला आठवडा म्हणजे 3 ते 9 ऑगस्ट दरम्यान जितका तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो तितका तो एका लहानशा चुकीमुळे भयंकर संकटाच्या दरी ढकलण्यासह कारणीभूत ठरेल. या पहिल्या आठवड्यात चंद्रदेव तुमची तीव्र परीक्षा घेणार आहे. कारण या काळात तुमच्या संयमाचा अंत पाहिला जाईल आणि तुमच्या मनात भीती, शंका आणि अस्वस्थता निर्माण केली जाईल. जर तुम्ही या पहिल्या 7 दिवसामध्ये अति भावुक होऊन घाबरलात किंवा घाई गडबडीत एखादा चुकीचा निर्णय घेतला तर हा राजयोग तुम्हाला हातातून निसटून जाईल. आणि म्हणूनच पहिल्याच आठवड्यात घडणाऱ्या या अद्भुत घडामोडीकडे मात्र अत्यंत सतर्कतेने पाहणे तुमच्यासाठी गरजेचे ठरणार. तर अशा प्रकारे ऑगस्टचा पहिला आठवडा संपताच ग्रहाची स्थिती अत्यंत शुभ मंडळावर मिळेल. ज्या त्रासातून तुम्ही जात होता तो काळ आता मागे पडणार आहे. पहिला आठवडा सरल्यानंतर तुमच्या आयुष्यात एका मागोमाग एक 3 अशा मोठ्या आनंदाच्या बातम्या धडकतील ज्या ऐकून तुमचं मन प्रसन्न होईल. पहिली म्हणजे अडकून बसलेला पैसा किंवा आर्थिक तिढा सुटणार. पहिल्या आठवड्यानंतरची पहिली सर्वात मोठी बातमी तुमच्या आर्थिक परिस्थितीशी जोडलेली आहे. कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून अडून बसलेला तुमच्या हक्काचा पैसा अचानक तुमच्या हातात येईल. ज्या कर्जाच्या चिंतेने तुम्हाला रात्री झोप येत नव्हती त्या कर्जातून मुक्त होण्याचा एक नवीन व मोठा मार्ग अचानक मोकळा होईल.
नवीन उत्पन्नाचे साधन सुरू होऊन तुमच्या बँक बॅलन्समध्ये अचानक मोठी वाढ देखील होईल. त्यासोबतच कामाच्या ठिकाणी मोठा विजय व नवीन संधी मिळतील. दुसरी आनंदाची बातमी तुमच्या नोकरी व्यवसायातून आहे मित्रांनो. जर तुम्ही नोकरीत असाल तर पदोन्नती मिळणार आहे, प्रमोशन, पगारवाढ होईल आणि एखादी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यताही आहे. व्यापारी वर्गाला अडकून पडलेली मोठी डील अचानक फायनल झाल्याचा निरोप सुद्धा मित्रांनो तुम्हाला मिळेल. तुमच्या विरोधकांनी तुमच्या विरुद्ध जे काही कट कारस्थान रचले होते ते सगळे उघडे पडून तुमचा विजय नक्कीच होईल आणि समाजात तुमचा मान सन्मान कैक पटीने वाढेल. त्यासोबतच कौटुंबिक संकटाचा अंत आणि नव्या पर्वाची सुरुवात. जसे जसे की तिसरी सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्या घरातील वातावरणाशी संबंधित असेल. घरातील पती पत्नीमधील वाद, आजारपण किंवा वारंवार होणारे भांडण तंटे अचानक संपून घरात पुन्हा एकदा आनंदाचे आणि हास्य विनोदाचे वातावरण निर्माण होईल. ज्या शुभ कार्यासाठी तुम्ही देवाला पाण्यात राहून नवस बोलला होता ते शुभ कार्य ठरण्याचा मार्ग सुद्धा मोकळा होईल. पण कर्क राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, या तीनही आनंदाच्या बातम्या तुम्हाला तेव्हाच उपभोगता येतील जेव्हा तुम्ही तुमच्या पाठीमागे होणाऱ्या विश्वासघातापासून सावध राहाल. तुमच्या जवळची माणसे या आनंदावर काळी नजर टाकण्याचा प्रयत्न करतील, म्हणून या बातम्या कानावर पडताच अति भावुक होऊन कोणासमोरही जास्त फुशारकी मात्र मारू नका. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, विश्वासघाताच्या त्या भीषण धक्क्याने तुम्ही आतून पूर्णपणे तुटलेले असताना या सर्व अंधारात एक चमत्कार घडेल. जेव्हा जग तुमच्या विरुद्ध उभे राहील किंवा ज्याच्यावर विश्वास ठेवला तेच लोक तुम्हाला सोडून जातील, तेव्हा तुमच्या आयुष्यात एक असा गूढ पुरुषाचा प्रवेश देखील होईल. हा पुरुष कोणताही साधारण माणूस नसून तुमच्यावर ओढवलेल्या भयंकर संकटामधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी नशिबाने पाठवलेली एक संरक्षक अशी ढाल असणार आहे. साक्षात कुबेराचे रूप असलेला हा पुरुष तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवतात. आजवर तुम्हाला रडवणारे तुमचं नशीब अचानक तुमचे सोने करू लागेल. या पुरुषावर मंगळ व गुरु ग्रहाचा अत्यंत शक्तिशाली आणि शुभ प्रभाव पडेल, त्याच्यावर अशी एक अद्भुत सकारात्मक ऊर्जा आहे जी तुमच्या घरातील आणि आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तीचा आणि काळ्या नजरेचा आणि मानसिक तणावाचा क्षणात नाश करेल. त्याचे पाऊल तुमच्या आयुष्यात पडताच मित्रांनो, कित्येक वर्षापासून तुमच्या डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर किंवा हळूहळू नाहीसा होणारच आहे. तुमची बंद पडलेली कामे, अडून बसलेला पैसा, व्यापारातील प्रचंड तोटा अचानक मोठ्या नफ्यात बदलताना त्याच्यामुळे दिसेल. जे काम करण्यासाठी तुम्हाला आधी दिवसरात्र घाम गाळावा लागत होता तेच काम आता चुटक्यासरशी पूर्ण होतील. कर्क राशीच्या जातकांनो, सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा पुरुष तुमच्यासाठी एखादे परके नाव नसून तो तुमच्या आसपासचा कुठेतरी राहतो. पण तुमच्या डोळ्यावर असलेल्या अति भावनिकतेच्या पडद्यामुळे तुम्ही अजूनही त्याला ओळखू शकले नाही. हा तोच पुरुष आहे जो स्वतःच्या सुखाचा त्याग करून कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्या दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहतो. त्याच्या येण्याने तुमच्या घरात नक्कीच गमावलेलं सुख, शांती, समाधान, समृद्धी परत येईल. पण सावधान, जर तुम्ही या पुरुषाकडे दुर्लक्ष केलं किंवा त्याला ओळखण्यात चूक केली तर तुमच्या आयुष्यात येणारा हा श्रीमंतीचा सुवर्णकाळ सुद्धा हातातून कायमचा निसटून जाईल. तर कर्क राशीच्या जातकांनो, साक्षात कुबेराचे रूप असलेला हा गूढ पुरुष नेमका कोण आहे, त्याला कसं ओळखायचं आणि त्या पुरुषाची पहिली शारीरिक ओळख म्हणजे त्याचे शरीर थोडे कणखर असेल. लक्षात घ्या, नीट कान देऊन ऐका. त्याचा आवाज अत्यंत भारदस्त असेल आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक विचित्र आत्मविश्वास तुम्हाला जाणवेल. त्याचे बोलणे सुरुवातीला थोडे कडू, थेट वाटू शकेल, पण त्याच्या प्रत्येक शब्दात तुमच्या भल्याची चिंता लपलेली असेल. जो पुरुष तुमच्या चांगल्या काळात सोबत नसला तरी तुमच्या अत्यंत वाईट व हताश परिस्थितीत कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्या पाठीशी उभा राहू शकतो, तोच हा भाग्याचा पुरुष आहे मित्रांनो. त्याच्या नावाचे पहिले अक्षर मुख्यत्वे म किंवा क या अक्षरापासून सुरू होत असल्याची खूप मोठी शक्यता आहे. त्यामुळे कर्क राशीच्या जातकांनो, इथे एक गोष्ट मनात पक्की करा की या पुरुषाला फक्त स्वार्थाच्या नजरेने पाहण्याची चूक अजिबात करू नका. हा पुरुष तुमचा पती असू शकतो, भाऊ असू शकतो, वडील किंवा एखादा सच्चा मित्रही असू शकतो. जर तुम्ही महिला असाल तर त्याला भाऊ, पतीचा मान द्या. जर पुरुष असाल तर त्याला आपला सर्वात विश्वासू मित्र बनवा. पण ज्या पुरुषाच्या तोंडात तुमच्याबद्दल खोटे कौतुक आहे तो तुमच्यासाठी विष मात्र ठरेल. आणि जो पुरुष तुम्हाला चुकीच्या गोष्टीवरून टोकत असतो तोच तुमच्या आयुष्याचे सोनं करेल. ऑगस्टच्या या काळात जर तुम्ही म आणि क अक्षराच्या या पुरुषाला ओळखले आणि त्याचा योग्य सन्मान केला तर तुमच्या घराची गेलेली शोभाही क्षणात परत येईल. लक्षात घ्या मित्रांनो,
हा 400 वर्षानंतर आलेला सुवर्णकाळ हातातून निसटू नये म्हणून तुम्हाला काही कडक नियमसुद्धा पाळायचे आहेत. सर्वात आधी या संपूर्ण महिन्यात तुमची कोणतीही गुप्त योजना किंवा कमाई कोणासमोर उघड करू नका. तुमचे यश गुप्त ठेवणे हाच या काळातील सर्वात मोठा मंत्र असेल. याशिवाय ऑगस्टच्या प्रत्येक सोमवारी महादेवाच्या कच्च्या दुधाचा किंवा जलाचा अभिषेक नक्की करा. शिवलिंगावर पांढरी फुले किंवा बेलपत्र अर्पण करा. रोज संध्याकाळी कापूर किंवा काळी मिरी एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. त्यामुळे तुमच्यावर टाकलेली काळी नजर असो किंवा शत्रूचे षडयंत्र क्षणात भस्मसात नक्की होईल. अशा प्रकारे कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या दुःखाचे दिवस आता संपलेच आहेत असं समजा, कारण महादेव स्वतः तुमचे नशीब बदलायला आले आहेत. जर तुम्हाला महादेवावर आणि तुमच्या नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या जवळच्या कर्क राशीच्या लोकांसोबत शेअर करा व्हिडिओ. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं 3 वेळा हर हर महादेव किंवा जय शिवशंभू महादेव लिहायला अजिबात विसरू नका कमेंट. आणि महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्कीच राहील. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी संपत्तीचा नक्कीच वर्षाव होईल. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.